नांदेड जालना समृद्धी महामार्गामध्ये जो काही दिवसांपूर्वी उपोषण करण्यात आलं होतं, आंदोलन छेडण्यात आलं होतं देवमूर्ती येथे शेतकऱ्यांच्या वतीनं. तिथं जिल्हाधिकारी साहेबांना आश्वासन दिलं होतं की महिन्याभरात काही ना काही मार्ग काढू. याच्यात खोतकर साहेबांनी देखील पाठपुरावा करून आज एक बैठक आयोजित केली होती. त्याच्यात नेमकं काय काय झालंय ते आपण जाणून घेऊया. सर, नेमकं काय प्रोग्रेस आहे त्या आंदोलनाच्या नंतर जे आपण हे आश्वासन दिलं होतं की पुढं मार्ग काढण्यात येईल, आता काय काय प्रोग्रेस झालेली आहे? आज जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय आमदार खोतकर साहेब, जिल्हाधिकारी साहेब आणि आंदोलनकर्ते राठे साहेबांच्या व इतर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्याच्यामध्ये आंदोलनकर्त्याच्या ज्या 2 प्रमुख मागण्या होत्या, त्याच्यामध्ये एक मूल्यांकनाबद्दल, जमिनीच्या मूल्यांकनाबद्दल पहिली मागणी होती. तर ती शासन पातळीवर लवकरच त्याच्याबद्दल एक बैठक घेतली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा निर्णय होणार आहे. दुसरा मुद्दा जो होता की प्रत्येक गावनिहाय जे शेतकऱ्यांचे विषय होते, मूल्यांकनाच्या बाबतीत होते, स्किप झालेल्या मूल्यांकनाच्या बाबतीत होते, बागायतीच्या बाबतीत किंवा हंगामी बागायतीच्या बाबतीत होते. तर मागचं आंदोलन संपल्यानंतर माझ्या कार्यालयामार्फत प्रत्येक गावनिहाय जेवढ्या शेतकऱ्यांचे अर्ज आलेले आहेत आणि जे जे पर्टिक्युलरली आमची विहीर आहे परंतु तिचं मूल्यांकन झालं नाही आहे, किंवा आमची विहीर आहे, जुनी बोअरवेल आहे, परंतु तिचं हंगामी बागायत न लागता जिरायती असं मूल्यांकन दर्शवण्यात आलेलं आहे. असा प्रत्येक गावनिहाय जो एक्झरसाइज आहे तो माझ्या ऑफिसने तयार केलेला आहे आणि पुढील 1 ते 2 दिवसामध्ये आमची क्षेत्रीय स्तरावरची नायब तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालची एक टीम प्रत्येक गावनिहाय त्या गोष्टीची तपासणी करून ज्या शेतकऱ्यांचं योग्य मूल्यांकन झालेलं नाही आहे अशी परत पडताळणी करून त्यांना रिलीफ देता येणार आहे. म्हणजे त्यांचं जर हंगामी बागायत असेल तर ते हंगामी बागायत आम्हाला करता येणार आहे किंवा बागायती जर असेल तर बागायती करता येणार आहे. त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना देखील माझी या माध्यमातून म्हणजे आव्हान असणार आहे की आपल्याकडचे जे पुरावे आहेत, मग ते कमांड एरियामधलं सर्टिफिकेट असेल, विहिरीच्या फेरफाराची नोंद असेल, सातबारावरची नोंद असेल किंवा सामूहिक स्वरूपात जर एखादा करारनामा केला असेल किंवा एखाद्याची शेती जर समजा पाझर तलावाच्या लाभक्षेत्रामध्ये येत असेल, तर अशा सर्व बाबींची नोंद आपण कागदपत्रा स्वरूपात आपल्याकडे असू द्यावी, जेणेकरून आमची ज्यावेळेस टीम सर्वेक्षणासाठी येईल त्यावेळेस त्यांना आपल्याला उचित कागदपत्र त्यांना हातात देता येतील आणि आम्हाला देखील मग ते योग्य पद्धतीनं मूल्यांकन झालंय का नाही याची पडताळणी करता येईल. कलेक्टर सर, याच्यात जसं आपण आश्वासन दिलं होतं की योग्य मार्ग काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येईल, तर कशा प्रकारे मार्ग काढण्यात येतोय मूल्यांकनासंदर्भात? सविस्तर माहिती आत्ता उपविभागीय अधिकारी यांनी दिलेली आहे आणि ती जी विहीर असेल किंवा हंगाम बागायत या 2-3 मुद्द्यांवरती इथे कारवाई सध्या सुरू आहे. आणि मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये जे मागे झालेले खरेदी विक्री व्यवहार असतील किंवा हे, तर याची देखील तपासणी कमिटीमार्फत केली गेलेली आहे आणि आता ते काही असतील त्यांचे पुरावे वगैरे तर तेही आपण पाहतोय. तर शासन धोरणानुसार पुढच्या सूचनेनुसार पुढची कारवाई करण्यात येईल. किती दिवसांमध्ये पुढचं हे होऊ शकतं, यांना अपडेट मिळून न्याय मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी करावी? नाही, सध्या आपली प्रक्रिया सुरू आहे आणि आपण जे अपडेट्स आहेत ते शेअर करतो आणि त्यानुसार पुढची कारवाई चालू आहे. शेतकरी सर्व बांधवांनी सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती. भाऊ, याच्यात जी आज बैठक लावली, आपल्या पुढाकारानं कुठं हे आंदोलन स्थगित झालं होतं, आपण हे आश्वासन दिलं होतं की महिन्याभरात मुंबईमध्ये बैठक लावून पुढं काही ना काही मार्ग काढू. आज पण जी बैठक झाली, नेमकं याचं सारांश काही सांगाल की पुढं कसं होणार आहे काय? मी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय उपविभागीय अधिकारी हरकलजी आणि पंचाल साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या 15 दिवसामध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला अपेक्षित होत्या त्या अपेक्षित गोष्टी त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. वस्तुनिष्ठ अहवाल शासनासमोर मांडण्याचं ठरलेलं आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा केव्हा माननीय पंकजाताई, माननीय एकनाथराव शिंदे किंवा देवेंद्रजी यांना वेळ मिळेल या 4-5 दिवसा 8 दिवसामध्ये, तेव्हा ही बैठक लावला जाईल. परंतु आमचा आग्रह होता की हंगामी बागायत या ठिकाणी लावली पाहिजे अशा प्रकारचा सूचना वरून या ठिकाणी आहे. त्याही अनुषंगाने बोर्स, विहिरी तपासून हे लावलं जाईल. माझा एक गोष्टीचा हट्ट आजही आहे, आग्रह आजही आहे शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये की महापालिका क्षेत्रामध्ये आता पुढची गावं येणं समाविष्ट होणार आहेत आणि त्यामुळे झालर क्षेत्र डिक्लेअर झालेलं आहे आणि या सर्व जमिनी ज्या 2 गावाच्या, फक्त सर्व म्हणण्यापेक्षा 2 गावाच्या जमिनी झालर क्षेत्रामध्ये येतात. तर तेवढ्या पुरता फक्त एक निर्णय विशेष अधिकार माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी वापरावा अशा प्रकारची विनंती मी जिल्हाधिकारी महोदयाला केली. पण जिल्हाधिकारी अजून कायद्याचा अभ्यास करतात.
त्यातून ते शक्य आहे की नाही हे मत मागून घेतील ते आणि मग त्यावर ते ठरवतील. परंतु मला असं वाटतं की जेव्हा एकनाथराव शिंदे साहेबांसोबत बैठक होईल तेव्हा हे सर्व विषय संपतील. मी प्रशासनाचा मनापासून आभारी की त्यांनी एवढा वेळ आम्हाला या शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे. धन्यवाद. एकूणच जसं SDM साहेब, कलेक्टर साहेबांनी, खोतकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नांदेड जालना समृद्धी महामार्गामध्ये बऱ्याच गोष्टी पुढं तर कामाला लागलेल्या 1-2 दिवसात त्याच्यावर निर्णय देखील घेण्यात येते की ज्यांचं विहिरी धरण्यात आलेलं नाही, असं बऱ्याच गोष्टी SDM साहेबांनी क्लिअर केल्या आणि कुठं कुठं खोतकर साहेबांच्या पाठपुराव्यामुळं या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आता बळावली आहे. मी अनुप्राटी, आपण पाहतात पार्श्वमी डिजिटल.